बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरून आता घमासान सुरू झालंय की का असं म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल संघर्षाची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्षपद निवडणूक 9 मार्चला घ्यावी या संदर्भात राज्य सरकारने 23 फेब्रुवारीला राज्यपालांना एक पत्र पाठवलेलं आहे, पण त्या पत्राचं उत्तर राज्यपालांकडून अजूनही देण्यात आलेलं नाहीये। राज्यपालांकडून त्या पत्राला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाहीये, त्यामुळे राज्यपालांना स्मरणपत्र देण्याचा सरकारचा विचार आहे। येत्या अधिवेशनात अध्यक्षपद निवडणूक होणार का? महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये आता या मुद्द्यावरून संघर्षाला पत्राला त्यांनी उत्तर नाही दिलं म्हणून सुरुवात झाली आहे का असं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा फेब्रुवारीमध्ये साधारण 23 फेब्रुवारीला जर याबद्दलचं पत्र म्हणजे विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याबद्दलचं पत्र जे आहे ते राज्यपालांना पाठवण्यात येतं, तर आता या क्षणापर्यंत म्हणजे आज आपण पाहिलं तर 2 मार्च आहे, 2 मार्चपर्यंत त्याचं उत्तर हे राज्यपालांनी अजूनही दिलेलं नाहीये। त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो देण्यात आलेला नाहीये। अशावेळी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे का? राज्यपाल जाणीवपूर्वक त्या पत्राला उत्तर देत नाहीयेत का? असे अनेक प्रश्न जे ते उपस्थित होताना दिसत आहेत आणि याचबद्दल बोलूयात। आमचे मुंबईचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या बरोबर आहेत। विनोद, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याबाबत जर 23 फेब्रुवारीला उत्तर देण्यात पत्र पाठवण्यात आलेलं आहे, तर अजूनही राज्यपालांकडनं याबद्दलचं उत्तर का नाही? म्हणजे हा आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल काही नवीन वाद म्हणायचा का? नक्की आपल्याला माहित आहे की याआधी विधानसभा अध्यक्ष निवडसाठी राज्यपालांकडे पत्र पाठवलं होतं, परंतु त्या अधिवेशनामध्ये राज्यपालांकडून मंजुरी देण्यात आली नव्हती। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने 23 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवड करावी अशी मागणी करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी 9 मार्चचा वेळ ठेवली आहे। त्यामुळे राज्यपालांनी कुठल्याही प्रकारची आपली भूमिका मांडली नसल्याने राज्यपालांनी त्या पत्राला उत्तर देत असल्यामुळे महाविकास आघाडी वर्सेस राज्यपाल असा हा संघर्ष पेटायला पाहायला मिळत आहे। आत्ताच काही वेळाआधी जयंत पाटील यांनी स्पष्ट म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्षाची निवड या विधिमंडळामध्ये होणार आहे, विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे, परंतु ती कधी होईल याबाबतचा निर्णय आम्ही विधानसभाच्या सदस्यांसोबत घेऊ। परंतु राज्यपालांकडून त्यावर परवानगी न मिळाल्याने याचा एक संकेत हे मात्र नक्की कळतं की राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा झाला आहे, कारण राज्यपालांना वारंवार पत्र देऊनही राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी परवानगी देत नाही। यामुळे कुठे ना कुठे महाविकास आघाडी सरकारची अडचण होत आहे। खास करून तिकडे काँग्रेस पक्षातही महाविकास आघाडीमध्ये आपलं अध्यक्षपद असावं या दृष्टिकोनातून एकंदरीत प्रयत्न करत आहे आणि काँग्रेस पक्षांमध्येही कोणाला अध्यक्ष करावं यावरही या ठिकाणी घमासान सुरू आहेत। अनेक लोकांचे नावं या ठिकाणी आले आहेत, परंतु कोणत्या नावाला शिक्कामोर्तब करणार यावरही सध्या संभ्रम महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्षांमध्ये कायम आहे। त्यामुळे सरकारने एकंदरीत राज्यपालांकडे जे पत्र दिलं आहे त्या पत्राला जोपर्यंत उत्तर मिळत नाही, ज्यापर्यंत राज्यपालांकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला नवीन विधानसभा अध्यक्ष निवडण्याची जी भूमिका आहे ती कुठे ना कुठे थोडंसं लांबलचक करावं लागेल, कारण वारंवार पत्र देऊनही राज्यपाल त्यावर परवानगी देत नाही आणि 9 मार्चचा जो दिवस आहे तो विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी ठरवला आहे। परंतु आता आपल्याला असं कळतं की अजूनही राज्यपालांकडून मंजुरी न मिळाल्याने ती डेट मात्र बदलू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीची जी प्रक्रिया आहे त्यावर अजूनही स्पष्टपणे कोणतेही नेते बोलत नाही आहे, ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आता बघूयात, जर आता या क्षणापर्यंत जर राज्यपालांकडनं 23 फेब्रुवारीला पाठवलेल्या पत्राचं उत्तर जर देण्यात आलेलं नाहीये तर यापुढे ते देत आहेत का? पण यावर आता मोठी चर्चा जी ती सुरू झाली आहे। पुढे पाहूयात, विधिमंडळ अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून विधिमंडळामध्ये एनसीपी काय भूमिका घेणार आणि काय रणनीती ठरवणार यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नेमकी आपली रणनीती, आपली भूमिका वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन कशी असायला हवी या विषयाला घेऊन एनसीपीच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक ही अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडते आहे आणि यावेळी या बैठकीमध्ये ठरवलं जाईल की अर्थसंकल्पामध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची, त्या मुद्द्याला घेऊन काय आपण मुद्दे स्पष्ट केले पाहिजे याविषयी या बैठकीत चर्चा केली जाईल।
विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या आधी सर्व मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर्व मंत्री आहेत त्यांना आदरणीय पवारसाहेबांनी भेटायला बोलवले. मला खात्री आहे की या विधानसभेतील येणारे प्रश्न, राज्यातले काही महत्त्वाचे प्रश्न यावर साधक-बाधक चर्चा होईल. रोज उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि मंत्र्यांचा राजीनामा मागायचा हे थोडंसं त्यांनी थांबवलं पाहिजे. विधानसभेत आपण ज्यावेळी निवडून जातो त्यावेळी विधानसभेत चर्चा करून प्रश्नाचं तड लावायची असते. इथं गोंधळ करण्याचा मनसुबा विधानसभेचं अधिवेशन सुरू करण्याच्या आधीच जाहीर करणं हे मला वाटतं भारतीय जनता पक्षाची सध्याची मानसिकता कशी आहे हे अधिक स्पष्ट करतं. या बैठकीबद्दल अधिक तपशील जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहे. विनोद, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची ही जी बैठक पार पडते अर्थसंकल्पाच्या तोंडावर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर, या बैठकीत रणनीती म्हणजे नेमकं काय ठरवलं जाईल? विशाल, आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी भूमिका आहेत आणि त्या ठिकाणी शरद पवार हे महत्त्वाचे नेते या ठिकाणी मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची जी बैठक आहे ती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण येथे 10:30 वाजता सुरू झाली आहेत आणि अजूनही ती बैठक सुरू आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात येत आहे आणि खास करून विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे आणि त्याचबरोबर हा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, यामध्ये महाराष्ट्राचं बजेट सादर केलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या बाबीचा काही समावेश करण्याची चर्चा या ठिकाणी केली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. आणि या बैठकीमध्ये खास करून आपल्याला माहिती आहे की अर्थसंकल्प जे खातं आहे आणि जे अर्थमंत्री जे खुद्द अजित पवार असल्यामुळे एकंदरीत सर्वसमावेशक बजेट असला पाहिजेत आणि त्या बजेटमध्ये काही शिल्लक बाबी असतील काय यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा केली जाणार आहे. जो अर्थसंकल्प अजित पवार यांनी तयार केला आहे तो अर्थसंकल्प या ठिकाणी त्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. तर एकंदरीत हा संकल्प कसा असला पाहिजे, त्या संकल्पामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केला पाहिजे, ज्या काही बाबी सुटल्या असतील त्यावरही या ठिकाणी सविस्तर चर्चा होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ह्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. आपापल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जे असलेले विभाग आहे त्या विभागामध्ये कोणकोणते कामं केले गेले आहेत आणि त्या कामांचा कसा प्रचार आणि प्रसार केला जाईल आणि त्या कामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे फायदा होतो यासारख्या अनेक गोष्टींची या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे. आणि विधानसभामध्ये आपली भूमिका कशा प्रकारे मांडता येईल, विधानसभा अध्यक्षाबाबतची जी भूमिका आहे ती कशा प्रकारे मांडता येईल यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहेत आणि ती बैठक अजून सुरू आहे. बैठक संपल्यानंतर आपल्याला काही नेत्यांशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यामधून आपल्याला हे स्पष्ट होईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशा प्रकारची नीती विधानसभाच्या अध्यक्षपदा निवडणीसाठी आहे. विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये अर्थसंकल्पाबाबतची आहे आणि जो अर्थसंकल्प असणार आहे तो कसा सर्वसमावेशक असणार आहे यासारख्या अनेक गोष्टींची जी आपली चर्चा आहे या ठिकाणी होऊन त्याची माहिती आपल्याला काही वेळामध्ये मिळेल. परंतु ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे. खुद्द शरद पवार यांनी या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे त्यामुळे एकंदरीत हा अर्थसंकल्प एक चांगल्या प्रकारचा मांडला जाईल या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हा प्रयत्न असणार आहे. विशाल, धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे बैठकीत येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातनं अर्थसंकल्प नेमका कसा असावा, त्यातले कोणकोणते मुद्दे हे स्पष्टपणे सगळ्यांसमोर यायला हवेत, त्याविषयी कशा प्रकारे चर्चा व्हायला हवी, या सगळ्या गोष्टींना घेऊन या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. पुढे पाहूयात, किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही केल्यास संपण्याचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा संजय राऊतांनी सोमय्या यांच्यावरती निशाणा साधला. PMC घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागलेत. ते जर निर्दोष आहेत तर बाप बेटे या ठिकाणी अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करतायत असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. बाप बेट्याच्या धावपळीमुळे सगळं स्पष्ट होत आहे. मी जे 3.5 म्हणालो ते तुम्ही मोजत राहा असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. तर आर्यन खान प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलंय. आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही हे चुकीचं असून सत्य बाहेर आल्यामुळे आता दिशाभूल केली जाते असंही राऊत म्हणाले. फिरौती के मामले हैं, एक्सटॉर्शन के मामले हैं जो अब तक दबाए हुए थे, अब बहुत से लोग सामने आए हैं और धीरे धीरे आपको पता चलेगा. अगर कोई गलती नहीं है, कोई गुनाह नहीं किया है
तो बाप बेटे एंटीसिपेटरी बिल को क्यों भाग रहे हैं? अब तक तो भागम भाग नहीं हो रही थी। जब से मैंने सच को उजागर करने की कोशिश की तो ये बाप बेटे दर दर की ठोकरें खाते हैं, खाकर एंटीसिपेटरी बिल से इस कोर्ट से वहाँ, उस कोर्ट से वहाँ। एंटीसिपेटरी बिल की ज़रूरत आपको क्यों पड़ रही है? उसमें तो साफ है, आप देखिए क्या होता है। और जो मैंने कहा ना 3.5, वो 3.5 भी गिनते रही है। वो 3.5 लोग, आप पूछेंगे नाम क्या है, नाम देने से वो लोग एंटीसिपेटरी बिल पर जाते हैं। तो जब जैसे जैसे अंदर जाएंगे वैसे वैसे आप देखते रहिए। लेकिन मैंने आज कहा कि मार्क माय वर्ड्स, आप लिख कर लिखिए। आया है ना, आपने कितना बड़ा एक अवडंबर खड़ा किया था, इसलिए को शाहरुख खान का बेटा है, इसलिए कि वो बड़ा नाम है, इसलिए कि आप उनसे एक्सटॉर्शन करना चाहते थे, इसलिए कि आप किसी को बदनाम करना चाहते थे। यही सब आप हमारे बारे में करना चाहते हो, लेकिन आप हार जाओगे। ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी पुन्हा उद्याची तारीख मिळाली आहे। आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात नवीन याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यामुळे आता आजची सुनावणी जी आहे ती उद्या पार पडते असं कळतंय। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कारण ज्या मुद्द्याला घेऊन खरं तर राज्यभरात मोठी चर्चा होताना दिसते, गेल्या काही कालावधीत पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी म्हणजे ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय पार पडलेल्या आहेत। ओबीसीचं राजकीय आरक्षण जे ते या सगळ्याच्यामुळे खरं तर धोक्यात आलेले आहे। त्याच्यामुळे आता हे राजकीय आरक्षण पुन्हा एकदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। आज याबद्दलची सुनावणी होणार होती, पण ही सुनावणी जी आहे ती उद्यावरती ढकलल्या गेल्याचं आपल्याला कळतंय। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, आजची सुनावणी उद्यावरती का ढकलण्यात आली? महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण मिळावं या संदर्भात आज सुनावणी होणार होती, पण या संदर्भात एक नवीन याचिका आज दाखल करण्यात आलेली आहे। या याचिका जर बघितलं आपण तर या संपूर्ण जी सुनावणी सुरू आहे, या सुनावणीमध्ये एक महत्वाचं म्हणजे एक फॅक्ट जो ओबीसी समाजातला एक फॅक्टर आहे, जो त्या संदर्भात विचार केला जात नाही असंही आजच्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। ही नवीन याचिका आहे आणि जी गवळी यांच्या वतीनं दाखल करण्यात आलेली आहे, तर त्या याचिकेच्या आधारावरती ती याचिका देखील या जी पुनर्विचार याचिका महाराष्ट्र सरकारने दाखल केली होती, त्या पुनर्विचार याचिकेसोबत या संदर्भात ती याचिका पुन्हा संलग्न करण्यात आलेली आहे। त्यामुळे आजची ही सुनावणी आहे ती उद्या ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे म्हणाला गेल्या 3 दिवसातून जर बघितलं आपण, 3 सुनावणी ज्या आहे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। कालही सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे, गेल्या वेळची सुनावणी देखील ढकलण्यात आलेली आहे आणि आजची देखील सुनावणी हे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आता एकत्रित म्हणजे एकतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ही आता सुनावणी जी आहे ऑनलाईन नसून म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नसून फिजिकल माध्यमातून होणार आहे। म्हणजे कोर्टाच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी होत आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शिवाय। त्यामुळे ज्याही या संदर्भातल्या याचिका आहे एक अत्यंत महत्वाचा विषय जो आहे ओबीसी समाजातल्या, खास करून ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुकांमध्ये आरक्षण द्यावं। महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याच हा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या थांबवून ठेवण्यात आलेल्या आहे। या संदर्भातला निर्णय राज्याच्या सरकारने घेतला। त्यामुळे आता या संदर्भात उद्या सुनावणीमध्ये काय होतं, कारण की आजच्या सुनावणीमध्ये कुठला तरी आदेश येईल या संदर्भात अशी आशा आणि असा आशावाद खास करून महाराष्ट्र सरकारला होता, पण आता उद्या सुनावणी ढकली आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे लागलेलं आहे। स्टुडिओ त्यामुळे प्रशांत, बघूयात की उद्या सुप्रीम कोर्टामध्ये यावरची जी सुनावणी होते, म्हणजे नवीन याचिका दाखल झाल्यानंतरची सुनावणी जी होते त्यावर आता पुन्हा एकदा ओबीसींचं राजकीय आरक्षण देण्याच्या विषयाला घेऊन न्यायालय काय निर्णय देत आहे, काय सूचना करत आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघूयात, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे आणि आता रशियानं युक्रेनमधील खेर्सॉन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला, तर दुसरीकडे खार्किव आणि कीवमध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत। खेर्सॉनमधील बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। शहरातील एका इमारतीला लक्ष्य करण्यात आलंय, तर रशियाचे पॅराट्रुपर्स खार्किवमध्ये उतरलेत। त्यांनी हॉस्पिटलला लक्ष्य केलं असून जोरदार गोळीबार केलाय। खार्किवमध्ये आतापर्यंत हवाई हल्ले सुरू होते आणि आता रशियन सैन्य खार्किवमध्ये दाखल झालंय। रशियन सैन्य आणि युक्रेनियन नागरिकांमध्ये लढाई सुरू आहे।
ही जी दृश्य आपण बघतोय ही खारकीव मधली दृश्य आहेत आणि विचलित करणारी अशी दृश्य आहेत. याचं कारण असं की ज्या प्रकारे मिसाईल हल्ले किंवा बॉम्ब हल्ले ठिकठिकाणी केले जातात त्यावरनं युक्रेन शहर पहिले असं होतं का असं ही दृश्य बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो. कारण ठिकठिकाणी रस्ते उखडले गेलेत, इमारती पडलेल्या आहेत, इमारतीचा काही भाग जो आहे तो मिसाईल हल्ल्याने पाडण्यात आलेला आहे आणि आता पॅराट्रूपर्स जे आहेत ते खारकीव शहरात उतरलेत. त्यामुळे आता सैनिकांनी या शहरावरती ताबा मिळवण्याचा दावा जो आहे तो लष्कराच्या प्रवक्त्यांकडनं केला जातोय आणि त्याची दृश्य आपण बघतोय. पण यालाही युक्रेनियन नागरिक ज्यांनी हातात शस्त्र घेतलेली आहेत, झेलेन्स्कीच्या आवाहनानंतर ठिकठिकाणी स्वयंसेवक गट तयार झालेत आणि हे गट जे आहेत ते हातात शस्त्र घेऊन या सैनिकांशी लढताना दिसतात. त्यांनी देखील काही ठिकाणी रशियन सैन्याच्या या टँक्सला सळो की पळो करून सोडलंय. मोठ्या प्रमाणात रशियन सैनिक देखील मारले गेल्याचं युक्रेनच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि टँक्स तर काही ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेत, काही टँक्स पेटून देण्यात आल्याचं देखील समोर दिसत आहे. अजूनही काही लोकांनी इमारतीमधनं आपलं घर सोडलेलं नाही आहे. त्यामुळे खिडकीतनं जी दृश्य दिसत आहेत ती दृश्य मोबाईलमध्ये ज्यांनी टिपली आहेत किंवा शूट केली आहेत आणि सोशल मीडियावरती ही दृश्य आता ते लोक टाकताना दिसत आहेत, ही सगळीकडे व्हायरल होत आहेत. ती दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे हवाई हल्ला असेल, मग मिसाईल हल्ला असेल, रणगाड्याच्या माध्यमातून केला जाणारा बॉम्ब वर्षाव असेल, तो ठिकठिकाणी इथे युक्रेनमध्ये होताना दिसतोय. आणि आता सैन्य जे आहे ते कीव नंतर खारकीवपर्यंत जाऊन पोहोचल्याचं आपल्याला कळतंय. बघा ही दृश्य बरंच काही सांगून जात आहे. याच ठिकाणी कोणाचं तरी घर असावं किंवा कोणाचा तरी कारखाना किंवा छोटेखानी व्यवसाय दुकान असावं जे आता तिथे राहिलेलं नाहीये. या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यात. कारण एक बॉम्ब, एक मिसाईल अख्खी इमारत पाडण्यास पुरेसा असतो आणि तेच आता या क्षणाला खारकीवमध्ये घडलेलं आहे. आणि ही इमारत पडल्यानंतर बचाव कार्य देखील वेगाने सुरू आहे. ब्रेकनंतर बघूयात आमच्या मिशन पाणी या मोहिमेबद्दल. सांडपाणी व्यवस्थापनासाठी इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अरिड ट्रॉपिक्स या संस्थेकडून विशेष कार्य केलं जातं आणि यासाठी देशभरात 30 प्रकल्प सुरू आहेत. यातीलच तेलंगणा इथल्या प्रकल्पावर टाकूयात एक नजर. Communities are using raw wastewater for centuries for agriculture, hence often they are unaware of its perils, and without access to any kind of wastewater treatment technology, they feel helpless also. This concept of constructed wetlands is a very simple and novel idea of utilizing grey water for agricultural purpose through a series of filters which comprise of various gravel levels and plants, roots of the plants. These act as filter. The water passes through this filter and is converted through biological system for usable water in agriculture. Any dryland agriculture crop can be easily grown with this. We work on different phenotyping, advanced phenotyping system, which can help in crop production, which can adapt better to the dryland system. So the constructed wetlands are not only about the recycled water, but you need a crop which can adapt there and grow there and be more productive so that the system itself is self-sustainable. 80% of the water supplied to a village comes out as a dilute wastewater. Hence, constructed wetland can promote its reuse. So it is really still an area where we need to work more. Awareness generation and capacity building make communities involved and embrace the technology. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.